सध्या आपण बघतो की B12 डेफिशियन्सी खूप जणांना होत आहे. आज आपण या B12 विटॅमिनबद्दलची थोडीशी माहिती घेऊयात की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की नेमकं याचे दुष्परिणाम काय होतात ते. तर मुळात B12 हे विटॅमिन आपल्या शरीरामध्ये जरी बनतं तरी ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये बनतं, म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये, आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं हे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यांमध्ये. पण आजकाल जे आपण बघतो, जी लाईफस्टाईल आपण खूप बिघडवत चाललेलो आहे, म्हणजे ऊन, माती, पाणी, वारा, म्हणजे अगदी आपण नेचरपासून खूप दूर चाललेलो आहे. मुळात या सगळ्या सोर्सपासून आपल्याला B12 मिळतं, म्हणजे माती असेल, पाणी असेल, तो एक बॅक्टेरियामधून मिळतं. तर हा बॅक्टेरिया आपल्या गट हेल्थला खूप हेल्पफुल असतो. तो कसा? जर तुमचं B12 कमी झालेलं असेल तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे की प्रचंड थकवा येणं आणि हातापायांना मुंग्या येणं, बधिरपणा वाटणं, थकवा येणं, अचानक हिमोग्लोबिन खूप कमी होणं. आणि याच गोष्टींमुळं आपण बरेचदा बाकीच्या ट्रीटमेंट घेत राहतो, वेगळ्या मल्टीविटॅमिन्स घेत राहतो. पण B12 हे जर डेफिशियंट झालेलं असेल तर आपल्याला हे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. आता बरेच जणांचा गैरसमज असा आहे की खूप नॉनव्हेज जर खाल्लं तरीसुद्धा B12 वाढतं का? तर मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे जे काही पेशंट्स येतात तर अगदी आठवड्यातून 2दा-3दा जरी नॉनव्हेज खाणारे असतात तरी त्यांचे रिपोर्ट्स हे B12 डेफिशियंट असतात, म्हणजे B12 खूप कमी झालेलं असतं. तर मुळात B12 हे का कमी होतं हे आपण समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची ॲसिडिटी. जर तुमचं गट हेल्थ प्रॉपर नसेल, डायजेशन प्रॉपर नसेल, तर तुम्हाला B12 हे ॲब्सॉर्ब होणार नाही. कितीही तुम्ही B12 पदार्थ घ्या किंवा बाहेरून ते तुम्ही इंजेक्टेबल घ्या, टॅबलेट्स घ्या, पण जर B12 तुम्हाला शरीरामध्ये टिकवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची ॲसिडिटी कमी करणं, किंवा हीच ॲसिडिटी झाल्यानंतर तुम्ही जे वारंवार अँटाॲसिड खाता, म्हणजेच अँटाॲसिड इतके धोकादायक आहेत तुमच्या गट हेल्थसाठी. ओव्हरऑल जर तुम्ही सतत अँटाॲसिड घेतले तर तुमची गॅस्ट्रिक लायनिंग जे असते, ज्याच्यामुळे तुमचं ॲब्सॉर्प्शन होतं, म्हणजे प्रत्येक विटॅमिनचं जर ॲब्सॉर्प्शन प्रॉपर करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अँटाॲसिड सोडले पाहिजेत. जितकं अँटाॲसिड खाताल तितकं तुमचं गॅस्ट्रिक लायनिंग डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळं B12 जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल किंवा ॲब्सॉर्प्शन वाढवायचं असेल तर तुम्हाला अँटाॲसिड पूर्णपणे बंद करायचे आहेत. त्याचप्रमाणे ॲसिडिटी, बरेचदा डायबिटीजच्या लॉंग टर्म चालणाऱ्या टॅबलेट्स यासुद्धा तुम्हाला B12 डेफिशिएट करतात. किंवा एखादं व्यक्ती कंटिन्युअसली मल्टीविटॅमिन्स घेतं आहे, प्रोटीन पावडर घेतं आहे, ज्याच्यामुळे तुमचं गट हेल्थ डिस्टर्ब झालेलं आहे, त्यामुळे सुद्धा B12 डेफिशिएट होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला B12 तुमच्या बॉडीमध्ये टिकून ठेवायचं असेल तर डायजेशन प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे. आणि आता हे कशातून मिळतं? तर नक्कीच जसं मी सांगितलं की स्पोर्ट्स, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने बाहेर आता नेचरपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे आपण बरेचदा AC किंवा घरातल्या अगदी कम्फर्ट झोनमध्ये असतो बरेचदा काम करताना सुद्धा. तर बाहेर ऊन, माती, पाणी, वारा, अगदी आपण मुलांनासुद्धा आता या गोष्टींपासून खूप लांब ठेवतो. तर जितकं तुम्ही बाहेरच्या वातावरणात काही वेळ चप्पल न घालता नुसतं मातीवर चालणं किंवा ग्रासवर चालणं, या गोष्टी जर केल्या तर नक्की तुम्हाला B12 टिकून राहण्यासाठी मदत होईल. आता मुळात हा बॅक्टेरिया जो आहे तो माती, पाणी, वारा यातून येतो आणि त्याच वातावरणामधून तुमचे जे काही ॲनिमल्स आहेत ते खातात आणि मग त्यांच्या मध्ये हा बॅक्टेरिया तयार होतो आणि तो B12 तयार करतो. त्यामुळे बरेचदा असं असतं की नॉन-व्हेजिटेरियन फूड खाल्लं तरच B12 वाढतं, पण तसं नाही आहे. तुम्ही व्हेजमध्ये सुद्धा जर काही गोष्टी, म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स असतील किंवा तुम्हाला सीड्स असतील, नट्स असतील, काही दुग्धजन्य पदार्थ, दही असेल, तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता. परंतु ते घेताना
तुम्ही आधी तुमचं गट हेल्थ म्हणजेच तुमचं डायजेशन चांगलं करणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच ज्यावेळी B12 चेक करताल त्यावेळी तुमचं हिमोग्लोबिन पण तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. कारण B12 आणि हिमोग्लोबिन याचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुमचं B12 खूप कमी झालेलं असेल तर बरेचदा तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा कमी झालेलं असतं. कारण RBC तयार करण्या बोन मॅरोमध्ये तयार करण्यामध्ये B12चा खूप मोठा रोल असतो. तसाच B12 आपल्या हार्टसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. कारण मायलिन नावाचं जे काही नर्व प्रोटेक्टर असतं ते नर्व प्रोटेक्टर तुम्हाला B12 असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे हार्ट हेल्थ किंवा हार्ट अटॅक, बरेचदा पॅल्पिटेशन म्हणजे धडधड होणं, भीती वाटणं, खूप वेळा विसराळूपणा म्हणजे आपल्याला बरेचदा वाटतं की खूपच विसरायला होतंय सततच, फॉरगेटफुलनेस ज्याला म्हणतो आपण. तो जर प्रकार तुमच्यात होत असेल तर नक्की तुमचं एकदा B12 चेक करा.